श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास गेला. जे जे झाले त्यांचे भक्त त्या श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नाम हे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांचे. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभवान आले तो नवल एक वर्तले एका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुचा. तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयंतासे ते मानले तत्काळ तयापरी केले तो नवल एक वर्तले एका सादर होऊनी. अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडियाला आनंदे. पंडिते ऐकोनी वर्तमान आनंद झाला त्या लागोन हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयांसी जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकून उभयंतासी चमत्कार वाटला. ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्मसार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती मूक पाहता नयन पाती न लौदी तयांची. तेव्हा समर्थे तयासी शिव राम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी अनेक मंत्र तिथले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांसी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते एका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावर नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्रींनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तयांते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवा. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकूनी समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवून येते आणाव्या सत्वर. स्वामी सनिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊचे तन्मन स्वामीचरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागते जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंद आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसे चित्ता गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करूनी अर्पावया स्वामीचरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहून या डोळे भरी माता ठेविल्या चरणावरी बहुत अंतरी सुकावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सनिध येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कपनी जोडी समर्थे तयांसी दिदली ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी तेती हरिभाऊचे करी म्हणती जाऊनी सागर तरी किल्ला बांधोनी राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज नको करू अन्य काज जनभजना लावावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपुला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकोनिया ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी.
सद्गुरुने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूंचा उपदेश होता तत्काळ गेली भवव्यता. उपरती झाली चत्ता षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्तीस्तव निचिती ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे. सत्यज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची. तयांसी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू. बहुसागर पैल तिरू उतरतील ते कैसे. तैसे नव्हेचे समर्थ जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेवित हा वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्याते. असो हरिबाहूने काय केले ब्राह्मणांसी बोलाविले. संकल्प करून ठेवले तुळसीपत्र घरावरी. हरिबाहू घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांता घेत ओरबडवूनी. म्हणे जोडून या कर लुटविता तुम्ही संसार. हा नव्हे बरवा विचार दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रुने दिवस काढिले आपण. परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हसतील सकल जन धित्कारतील पिशून. उपास पडता कोण खावया ते घालील. अल्पवयी आपणांसी बुद्धी सुचली हे केसी. त्यागून या संसार सुखासी दुःख डोही का पडता. संसार सुख भोगोन पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन सेवावे वनत पार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी. त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडूनी जाऊनी बसाल जरी वनी. तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून. आपण वाहिली असे आन स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तोही घरदार सोडावे. मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असेची सत्य सत्य. संसारी मन विरक्त माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकीला लुटून. हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे. यासी काय पुण्यकार्य म्हणावे पाप उलटे होत असे. विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तेची उत्तरे एकोनिया स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तेजे. परी तारेच्या चितांत षड्रिपू होते जागत. संसाराचे मित्रत्व तिये लागे कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिनी. त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेस. त्या योगे सद्विचार ते न सुचे अनुमात्र. धरून या दुराग्रह स्वामी सुद्धा बोधित असे. षड्विकार त्यागोनी रतला जो स्वामी चरणी. दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. ते दिदले शुभ वस्त्र परिधान करावया. आत्मलिंगे समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मटा माझे स्थापिल्या. कामाटीपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिबाहू होऊनी गोसावी मटा माझे राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त. परी जन त्या ते निंदित नाना दोष देऊनी. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरुचरणी विनटले सर्व फिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली. त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा भाविक भक्त परिचोद षोडशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.